पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान आहे आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। माझ्यासोबत महायुतीचे नेते कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे। सर काय सांगणार, पहिल्या टप्प्यात 19 तारखेला मतदान आहे, प्रचार जोरात सुरू आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते महायुतीत आहात, कशा प्रकारे प्रचाराचं नियोजन आहे? आता महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून माझ्यासुद्धा नेमणूक झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या भागामध्ये आपला बहुल राष्ट्रवादी बहुल क्षेत्र असेल, आदिवासी बहुल क्षेत्र असेल, मागासवर्गीय क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये जाऊन प्रचार करण्याची आमचा भूमिका राहणार आहे आणि त्या दृष्टीने ज्या ज्या भागामध्ये महायुतीचे नेते मला सांगतील की या भागामध्ये आपला आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथे यावं, त्या दृष्टिकोनातून मी ते प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन प्रचार करणार आहोत आणि महायुतीच्या उमेदवाराला जे आता पहिल्या टप्प्यामध्ये 5 उमेदवार आहेत ते 5चे 5 निवडून आले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। गडचिरोलीची उमेदवारी तुमची इच्छा होती लोकसभा लढण्याची, परंतु आता तिथे अशोक नेते महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून लढतायत, तुमची काही नाराजी आहे का? तुम्ही प्रचाराला जाणार त्यांच्या? नाही, नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण की पहिला ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता मी त्यांच्यासोबतच राहून मी फॉर्म भरायला मी उपस्थित होतो आणि त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जे आले त्या दिवशी उपमुख्यमंत्री त्यांच्या सभामध्ये सुद्धा मी हजर होतो आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याला जे नेत्यांना अभिप्रेत नाही अशा प्रकारचा विजय आपण त्यांना आपल्याला द्यायचा आणि त्या दृष्टिकोनातून, कारण की आम्ही सगळे एकत्रित आल्यामुळे बहुमताने आपल्याला निवडून आणायचे अशोक नेत्यानं। त्याच प्रकारे भंडाराचं जे सीट आहे ते सुद्धा आम्हाला आणावं लागेल, तिथला पालकमंत्री मी आहो आणि हे सगळं जबाबदारी आमचं आहे। आता विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकटा मंत्री असल्या या नात्याने या सर्व क्षेत्रामध्ये जसं रामटेकमध्ये आमचा फार मोठा आदिवासी मतदार आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये मतदार भरपूर आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मतदार आहेत, भंडारा गोंदियामध्ये मतदार आहेत, तर हे नागपूरमध्ये फार मोठा समुदाय आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिथे जिथे मला बोलवतील तिथे मी आता मोकळा असल्यामुळे मला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता येईल आणि 19 तारखेचा वोटिंग झाल्यानंतर आम्हाला पुन्हा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला विभाग वाटून दिलेला आहे की त्या सातारा असेल किंवा बारामती असेल तिथे आम्हाला 19 तारखेच्या नंतर वोटिंग झाल्यानंतर आम्ही तिकडे सुद्धा जाऊन प्रचार करणार आहोत। एकूणच राष्ट्रवादी दादा गटाला विदर्भात एकही जागा नाही लोकसभेची, तरी तुम्ही महायुतीचा प्रचार करणार? हो, नाही ते तर महायुतीचा आपण मंत्री आहोत, एक सामुदायिक आमचा एक जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की आमचे जे सीट भेटो की नको भेटो ते वेगळा भाव आहे। आता आम्ही प्रयत्न केला ते वेगळा भाव आहे की ठीक आहे, ज्यांना भेटलं मी पहिल्यापासून सांगितलं की जे महायुतीचा उमेदवार ठरेल त्याच्याकरता आपल्याला प्रचार करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून हे 10च्या 10 जागावर हा विदर्भामध्ये आमचे 10च्या 10 सीट महायुतीचे येतील। किती शेवटचा प्रश्न, किती जागा विदर्भातल्या 10 पैकी निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? 100% जागा येतील, 100%। विदर्भ हा खंबीरपणाने भाजपाच्या पाठीशी उभा असलेला हा विदर्भ आहे आणि त्या दृष्टिकोनातून 10च्या 10 सीट नक्की 100% येतील। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।